यावेळी भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान आता गृहयुद्धाच्या गर्तेत सापडलाय। बलुचिस्तान बीएलएनं पाकिस्तान विरोधात मोठी आघाडी उघडली आहे। बलोच आर्मीच्या हेरॉन 2.0 मुळे पाकिस्तानी सैन्याला बलुचिस्तानमुळे पळती भुई थोडी झाली आहे। पाहूया। भारताशी शस्त्रसंधी, पाकिस्तानात यादवी। बलोच आर्मीचं पाकिस्तानला आव्हान। बलुचिस्तानमध्ये बीएलएची हल्ल्यांची मालिका। भारताशी शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्ताननं सुटकेचा निश्वास सोडला असला तरी पाकिस्तान समोरची आव्हानं आता कमी होताना दिसत नाहीयेत। स्वतंत्र बलुचिस्तानवाद्यांनी पाकिस्तान समोर आव्हान उभं केलंय। बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी लष्कराविरोधात मोहीमच हाती घेतलीये। बलुचिस्तानातल्या 51 ठिकाणांवर 71 हल्ले चढवलेत। बीएलएनं पाकिस्तान विरोधात निर्णायक लढा उभारला असून ऑपरेशन हेरॉन 2.0 सुरू केलंय। बलोच आर्मीची आत्मघाती मजीद ब्रिगेड पाकिस्तान लष्करासाठी मोठं आव्हान बनलीय। बलुचिस्तानात जिथं पाकिस्तानी लष्कर दिसेल तिथे त्यांना ठेचण्याचं काम केलं जाऊ लागलंय। पाकिस्तान आणि चीन सरकारच्या प्रकल्पांना बीएलएनं तीव्र विरोध सुरू केलाय। पाकिस्तानी लष्करी ताफ्यांवर हल्ले, पाक लष्कराचे गुप्ततळ नष्ट करणे, बलुचिस्तानातील पोलीस ठाण्यांवर हल्ला करणे, बलुचिस्तानातील मुख्य हायवे रोखणे, खनिजांची वाहतूक अडवणे अशी मोहीमच बीएलएनं हाती घेतलीये। Motive of our attack was very clear. It was a simple and clear message to China and Pakistan to withdraw immediately from Balochistan. This warning to China and Pakistan was also given by our leader, General Aslam Baloch, but China failed to pay heed. We once again make it clear that Gwadar and the rest of Balochistan belong to Baloch. It's our duty to protect our land and sea. बलूच आर्मी जवळ एक ब्रह्मास्त्र आहे। हे ब्रह्मास्त्र आहे आत्मघाती पथकाचं। बलूच आर्मीच्या आत्मघाती पथकाचं नाव मजीद ब्रिगेड असं आहे। लढता लढता बलुचिस्तानसाठी प्राण देणारे या लढाऊ बंडखोरांनी पाकिस्तानी सैनिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे। Majid Brigade comprises of a large number of volunteers who are ready to sacrifice themselves to protect our land. A special unit in Majid Brigade has been formed, particularly to attack Chinese officials and installations in Balochistan. बलोच आर्मीनं पाकिस्तान विरोधात मोठी आघाडी उघडली आहे। भारतात कोणताही दहशतवादी हल्ला केल्यास भारत पुन्हा हल्ला करण्याची भीती पाकिस्तानला आहेच आहे आणि दुसरीकडे बीएलए बंडखोरांचीही डोकेदुखी वाढू लागली आहे। बागेश्री कानडेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।